अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। 14 फेब्रुवारी म्हटलं की व्हॅलेंटाईन डेची चर्चा रंगते। मात्र हातकणंगले येथे प्रेमाची व्याख्या फुलांच्या गुच्छात नाही तर बुकेल्यांच्या ताटात दिसून आली। प्रेम म्हणजे केवळ भावना नव्हे तर कृती हा संदेश देत रोटी डे हा समाज उपयोगी उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। IM कलाम फाउंडेशन अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या NSS विभाग व सांस्कृतिक विभागसह प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने यंदा 9व्या वर्षात पदार्पण केले। 2018 पासून सातत्याने सुरू असलेल्या या संकल्पनेमागे एकच ध्येय प्रेम व्यक्त करायचे तर ते उपेक्षितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यातूनच रोटी डे ही संकल्पना सत्यात उतरली। यावर्षी 270 किलो धान्य आणि शेकडो साहित्य वस्तूंचे संकलन करण्यात आले। 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये डांगे महाविद्यालय परिसरामध्ये मदत संकलन मोहीम राबवण्यात आली। विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग तसेच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणामध्ये धान्य व साहित्य जमा केले। पहिल्याच दिवशी संकलित झालेले साहित्य 150 किलो तांदूळ, 50 किलो गहू, 60 किलो ज्वारी, 10 किलो गहू पीठ, 160 बिस्किट पुडे, शैक्षणिक साहित्य जमा झाली। तर नागरिकांच्या आग्रहास्तव मदत संकलन 16 व 17 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आले। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर निरंजन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात झाली। प्राध्यापक, NSS स्वयंसेवक व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत समाजातील संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला। फुलांच्या गुच्छाऐवजी अन्नधान्यांची ऊब देणारा हा उपक्रम आता केवळ एक दिवस न राहता प्रेमाची एक प्रेरणादायी चळवळ बनत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।